देवाची बायको पळवली. रावणानं प्रभू रामचंद्राची बायको पळवली तरी सुद्धा रावणाला मोक्ष दिलाय. शिशुपाळाने शिव्या दिल्या तरी त्याची आत्मज्योत भगवंताने आपल्या शरीरामध्ये विलीन करून घेतली. आणि पुतलेनं दूध नाही विष पाजलं होतं. काय पाजलं होतं? विष सुद्धा तरी ज्ञानोबाने सांगतात तू असंकाधिकाचे निमाने सायुज्य सौर सुनिधला पुतनेची विषयाची निस्तन पाणी मारू आली. मग एवढ्या मोठ्या लोकांचा जर उद्धार झालाय तर आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन केलं पाहिजे. हे बघा, परमार्थामध्ये जर परिवर्तन होत नसेल तर परमार्थ करायचाच कशाला हा मोठा प्रश्न आहे. तुम्ही परिवर्तनाच्या दिशेने चाललेले आहात. तुम्ही काहीतरी तुमच्या जीवनात बदल होतात. मागची जी परंपरा आहे ती परंपरा मोडीत काढत तुम्ही यावर्षी मागच्या वर्षापासून काय सुरू केले? कीर्तन महोत्सव सुरू केला. म्हणजे बघा, परमार्थ हा परमार्थाच्या ठिकाणी ठेवा. परमार्थ हा परमार्थाच्या ठिकाणी ठेवला पाहिजे. राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. आणि गोंधळ हा गोंधळाच्या ठिकाणी ठेवला पाहिजे. या तीन गोष्टी जर एकत्रित आल्या तर प्रॉब्लेम होत जाईल ना. या तीन गोष्टी एकत्रित आल्या तर प्रॉब्लेम होईल. परमार्थिक माणसानं राजकारण केले लोक शिव्या घालतात का नाही? परमार्थिक माणसानं राजकारण केलं की लोक शिव्या घालतात. परमार्थ परमार्थाच्या ठिकाणी ठेवा. राजकारणी लोकांनी राजकारणाच्या ठिकाणी राहिलं पाहिजे आणि गोंधळ करणाऱ्यांनी गोंधळ करणाऱ्याच्या ठिकाणी राहिलं पाहिजे. आज एवढ्या बहुसंख्येने तुम्ही उपस्थित आहात. एवढी सुंदर कार्यक्रमाची रूपरेषा आहे. तुम्ही आतापासून पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमाची तयारी करा. मी नारदाच्या गाडीवर सांगतो, इथं बसायला जागा पूर्ण नाही. ही ताकद फक्त परमार्थाची. परिवर्तनासाठी काहीतरी बघा, आमचा अजिबात असा मानस नाही की तुम्ही दरवर्षी कीर्तन ठेवावे. अजिबात नाही. तुम्ही कीर्तन न ठेवता फक्त समाज उपयोगी कार्यक्रम ठेवा. ज्या कार्यक्रमातून समाजाला योग्य दिशा भेटेल असे कार्यक्रम ठेवा. कीर्तन ठेवावं या महाराजाचं, आम्ही या मताचा महाराजच नाहीये. सप्ताह ठेवावा याही मताचा मी महाराज नाहीये. पण माझ्या गोर गरीब माय मावल्यांना योग्य मार्गदर्शन होईल असे व्याख्याते ठेवा. तरुण मुलं व्यसनाच्या आहारी चालले, त्यांना व्यसनापासून दूर करण्यासाठी एखादा मार्गदर्शक म्हणून त्याचं व्याख्यान ठेवा. असं जर तुम्ही सर्व लोकांनी काम केलं तर म्हणजे निश्चित तुमच्या गावाचा आदर्श परिसर नाही, जिल्हा नाही, महाराष्ट्र घेईल. मी मागच्या वर्षी आमच्या दादाला सांगितलं, त्या खेड तालुक्यामध्ये एक चास कमान म्हणून गाव आहे. तिथं यात्रा असते भैरवनाथाची. जुने लोक म्हणायचे तमाशा ठेवायचा आणि तरुण पोर म्हणायची कीर्तन ठेवायची. आता दोघांचे वाद सुरू झाले. म्हातारे म्हणायचे गौतमी आणायची आणि तरुण म्हणायचे पुरुषोत्तम पाटील आणायचा. दोघं पाटीलच त्यामुळे प्रॉब्लेम. शेवटी तरुणांनी जिंकले आणि तरुण म्हणजे ह्या वर्षी कीर्तन ठेवायचं. मग सगळ्या महिला 10-5 हजार लोक होते. त्यांना आम्ही सांगितले, बघा पुढच्या वर्षीपासून जर तुम्ही तुमच्या गावाचा तमाशा बंद करत असाल, पुढच्या वर्षीपासून जर तुम्ही तुमच्या गावाचा ऑर्केस्ट्रा बंद करत असाल तर मी नारदाच्या गादीवर सांगतो, जोपर्यंत तुमचा सप्ताह चालू आहे तोपर्यंत मी तुमच्या गावचं नारळ सुद्धा घेणार नाही. फुकट येऊन कीर्तन करत आहे. त्या लोकांनी हो म्हणलं, यावर्षी परंपरा सुरू झाली तसं तुम्ही सोडून द्या. पुढच्या वर्षी जर तुम्ही नाही कीर्तन ठेवलं, म्हणजे पुढच्या वर्षी जर नाही तुम्ही तमाशा ठेवला, नाही जर ऑर्केस्ट्रा ठेवला तर पहिली पावती माझ्याकडून घेऊन जायची. कीर्तन सुद्धा फुकट करणार मी तुम्हाला नारदाच्या गादीवर शिकवायचं. थोडंफार तर परिवर्तन केलं पाहिजे तुम्हाला. हे बघा, हे सगळे सानप गुरुजींच्या फडामध्ये राहिले लोक आहेत. तुम्ही आपला परिसर खूप चांगला आहे म्हणून काहीतरी नियमात आपण काय केलं पाहिजे, बदल केला पाहिजे. असू द्या, या आता कीर्तनाकडे.